माझा मुलगा मी जेव्हा 9व्या महिन्यात 8व्या महिन्यात प्रेग्नन्सीच्या होते, सेकंड मुलगा माझा, पहिली मुलगी आहे मला, दुसरा मुलगा. तर मुलगी झाल्यानंतरच मी अभ्यास सुरू केला होता. पण तेव्हा स्पर्धा परीक्षांचं शेड्यूल इतकं व्यवस्थित नव्हतं. म्हणजे 1 वर्षांनी लेट ऍड यायची. म्हणजे 2002ची ऍड 3ला येणार, परीक्षा 4ला होणार, रिझल्ट 5ला लागणार, असं आमचं होत होत गेलं. त्यामुळे ज्या परीक्षेला मी बसली ती 2007ची परीक्षा होती, त्याची ऍड 2008ला आली होती. पूर्व परीक्षेचा रिझल्ट 2009ला लागला. त्यावेळेला 2009ला परीक्षा चालू झाली आणि त्यावेळेला मी प्रेग्नंट होते सेकंड टाइम. तर ते करिअर आणि हे दोन्ही एकत्रच चालू होतं की फॅमिली पण सेटलमेंट करायची असं. कारण फॅमिलीला प्रायोरिटी माझी पहिल्यापासून आहेच आणि मी त्याच्यात पण कधी मला कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. त्याच्यामुळे हे पण मी करत होते, ते पण करत होते आणि प्रेग्नन्सीच्या काळातच अभ्यास करत होते. कारण त्याच्या आधीची परीक्षा जी होती ती इंटरव्ह्यू मध्ये फार थोडक्या मार्कासाठी माझं सिलेक्शन झालं नव्हतं. आणि मग मला असं वाटत होतं की हा शेवटचा चान्स आपण घ्यायचा आता, की आता दुसरा मुलगा झाला तर परत मुलांना सांभाळायला दुसऱ्या कुणाकडे तरी द्यायचं, परत आपण हे करायचं. आणि मागं एक बॅक ऑफ द माइंडला एक वकिली असण्याचे हे असल्यामुळे थोडा कॉन्फिडन्स होता की ठीक आहे, झालं तरी ओके, नाही झालं तरी आपण ऍज इट इज कंटिन्यू करू शकतो. ते प्रेशर नव्हतं करिअरचं. त्याच्यामुळे पण मी ते करत होते. आणि मग लकीली असं झालं की त्याच वेळेला सिलेक्शन झालं. म्हणजे मुलगा 8व्या महिन्याच्या ह्याच्यात असताना, पोटात असताना परीक्षा दिली पुण्याला येऊन आणि सिलेक्शन पण झालं. मग सिलेक्शन झाल्यानंतर मुलगा तेव्हा 1.25 वर्षाचा होता जेव्हा ट्रेनिंगला जायचं होतं. मग त्याला ठेवून ट्रेनिंगला गेले कारण पर्यायच नव्हता दुसरा काही. तुम्हाला हे माहिती होतं ट्रेनिंग हार्ड असतं हे त्यावेळेस माहिती होतं तरी तुम्ही? मी पहिली स्पोर्ट्समनच आहे, त्याच्यामुळे मला असं काही हार्ड ग्राउंडचं वगैरे अशी काही भीती नाही कधी वाटली. आमच्या घरामध्ये दोघी बहिणी इंटरनॅशनल प्लेअर आहेत. मी स्वतः पण कबड्डीची प्लेअर आहे, खो खोची प्लेअर आहे, कॉलेजला जनरल चॅम्पियन होते. त्याच्यामुळे ग्राउंडची भीती नाही काहीच. मेन मला टेन्शन होतं की माझा मुलगा छोटा आहे. पण मग माझ्या आधी माझी एक मैत्रीण होती ट्रेनिंगमध्ये, तिनं मला सांगितलं की छोटा मुलगा असतानाच विसरून जाईल, नंतर तू विचार करशील पुढच्या वर्षी जाते तर तुला त्रास होईल, त्यालाही त्रास होईल. म्हणून मग मी तो छोटं बाळ ठेवूनच गेले ट्रेनिंगला आणि 1 वर्षाचं केलं ट्रेनिंग.